मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड पेनिट्रंट टेस्ट काय असतं हे गोष्टी आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, लिक्विड पेनिट्रंट टेस्ट याला डाय पेनिट्रंट टेस्ट असेही म्हणतात किंवा डीपी असेही म्हणतात आणि ही एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची मेथड आहे. आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे ज्यामध्ये आपण वर्कपीसला टेस्टिंग केल्यानंतर वर्कपीसचं कोणतेही डिफॉर्मेशन, कोणतेही प्रॉपर्टी चेंजेस होत नाही. आणि मित्रांनो, या टेक्निकचे काही बेसिक प्रिन्सिपल्स, या गोष्टीचे काही लिमिटेशन आहेत, या गोष्टी आपण अपकमिंग स्लाइडमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे जो लिक्विड पेनिट्रंट टेस्ट आहे, ते कॅपिलरी ॲक्शनवर यूज होतं. तर कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय असतं मित्रांनो? द फेनोमेन ऑफ राइज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड सरफेस इन अ व्हर्टिकली ट्यूब व्हिच इज हेल्ड इन व्हर्टिकली. मित्रांनो, जसं की तुम्ही ह्या बघू शकता, की इथं कॅपिलरी राईज म्हणजे एक व्हर्टिकली ट्यूब यूज केली आणि त्या ट्यूबमध्ये हे वॉटर राईज झाले. म्हणजे मित्रांनो, इथे काय झाले? कॅपिलरी ॲक्शन झाली. कॅपिलरी ॲक्शन मीन्स इन्क्रीजिंग इन कॅपिलरी और इथं काय झाले मित्रांनो? डिक्रीजिंग इन कॅपिलरी. हेच फेनॉमेना मित्रांनो लिक्विड पेनिट्रन्स टेस्टमध्ये यूज होतो आणि ह्या मेथडने आपण मित्रांनो आपण क्रॅक्स फाइंड करू शकतो, पोरोसिटी फाइंड करू शकतो, डिफेक्ट फाइंड या प्रकारचे डिफेक्ट्स फाइंड करू शकतो जे मटेरियलमध्ये आहेत, जे मटेरियलमध्ये सरफेसला आहेत. आणि मित्रांनो या ह्याच्यासाठी आपण पेनिट्रंट डेव्हलपर या अशा टाइपचे लिक्विड यूज करतो. आता मित्रांनो, ही जी एक प्रोसेस असते, पहिल्यांदा जो तुम्ही वर्क पीस आहे ना, जो किंवा एखादा कंपाऊंड आहे, त्यात तुम्ही एल-पी-टी करताय. त्या एल-पी-टीच्या आधी तुम्हाला सरफेस क्लीन करावं लागेल. त्यामध्ये काही बिल्डिंगचे जे पॉट्स आहेत ते रिमूव्ह करावे लागतील. बाकी काही अनइव्हन सरफेस असेल, सरफेस प्रॉपर स्मूथ करावं लागेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेनिट्रंट अप्लाय करावं लागेल आणि पेनिट्रंट आपल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ काय तर थांबावं लागेल. थोड्या वेळ झाल्यानंतर मित्रांनो, जो एक्सेसिव्ह पेनिट्रंट आहे तुमच्या सरफेसवरचा, तो तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल. एक कपड्यानी आणि क्लीनर असतो, त्या क्लीनरने तुम्हाला तो एक्सेसिव्ह सरफेस जो तुमचा पेनिट्रंट आहे, तो रिमूव्ह करावा लागेल आणि त्यानंतर मित्रांनो, डेव्हलपर तुम्हाला ॲप्लाय करावा लागेल. डेव्हलपर व्हाईट कलरचा मित्रांनो डेव्हलपर असतो. तो केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला थोड्या वेळ थांबल्यानंतर काहीतरी जर क्रॅक्स असेल तुमच्या मटेरियलवर किंवा तुम्ही जिथे करताय वेल्डिंग जिथे केली, त्या वेल्डिंगमध्ये क्रॅक किंवा पोरोसिटी असेल, तर तिथं मग असे लाल कलरची लेस मित्रांनो, जे डेव्हलपर आहे तुमचा, तो डेव्हलपर काय झालेला असेल, त्या सरफेसवर आलेला दिसेल. जसं की तुम्ही त्या डेव्हलपरचा यूज केला जातो आणि तिथे क्रॅक्स आहे तुम्हाला समजून जातं. मग आणि तो क्रॅक्स आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तो क्रॅक्स रिमूव्ह करावा लागतो एकतर बाय युजिंग ग्राइंडर किंवा तुम्हाला तिथे वेल्डिंग करावी लागेल आणि परत ते वेल्डिंग फिनिश करून परत तुम्हाला तिथे बघावं लागेल, की एल करून तो क्रॅक रिमूव्ह झाला आहे का नाही. मित्रांनो, जसं की तुम्ही हे बघू शकता, इथे पहिला तुमचा जो वर्क पीस आहे, त्या वर्क पीसला इथे क्रॅक आहे मित्रांनो. मग तुम्ही तो वर्क पीस क्लीन केला, ग्राइंडरने रिमूव्ह केला. जो वरचा सरफेस आहे, मग तुमचा प्रॉपर हा कॉन्टॅक्टमध्ये आला सरफेसच्या प्रॉपर. त्यानंतर तुम्ही काय केलं, पेनिट्रंट अप्लाय केला मित्रांनो. पेनिट्रंट अप्लाय केला, रेड कलरचा पेनिट्रंट अप्लाय केला. इथं त्या पेनिट्रंट त्या क्रॅक्समध्ये गेला. थोड्या वेळ तुम्ही थांबला. त्यानंतर तो एक्सेसिव्ह पेंट आहे त्या सरफेसवरचा, तुम्ही तो रिमूव्ह करून टाकला. आणि ह्या मित्रांनो जो लाल रेषा आहे ना, तो आजचा सरफेसच्या आजचा आहे. तो सरफेसच्या वरचा तो पेंटेंट आहे. आपण सगळा रिमूव्ह केलेला आहे. परत त्यानंतर मित्रांनो आपण डेव्हलपर अप्लाय करतो. व्हाईट कलरचा डेव्हलपर असतो मित्रांनो आणि थोड्या मित्रांनो डेव्हलपर अप्लाय केल्यानंतर ते क्रॅक्स आहे ना मित्रांनो, तिथं अशा कलरची लाल कलरची रेष अशी आलेली असते आणि लाल कलरची रेष आल्यानंतर तुम्हाला एकतर ग्राइंडिंगने करून तुम्हाला ते मटेरियल जर क्रॅक्स लहान असेल तर मग तुम्ही ग्राइंडिंगने ते रिमूव्ह करू शकता. आता तुम्ही इथं बघू शकता क्रॅकची डीप खूप खूप खोल आहे. मग तुम्हाला इथलं मटेरियल मित्रांनो काढावं लागेल कटरनी आणि तिथे वेल्डिंग भरावी लागेल आणि वेल्डिंग भरल्यानंतर परत तुम्हाला तो वेल्डिंगचे प्रॉपर स्मूथ फिनिशिंग करावं लागेल आणि त्यानंतर परत ही प्रोसेस रिपीट करावी लागेल मित्रांनो. आणि जर क्रॅक्स नाही आला तर तुमची प्रोसेस मग एल झाली. नाहीतर मग तुम्हाला आहे ती प्रोसेस मग परत मित्रांनो क्रॅक आला तर ग्राइंडिंग किंवा ही प्रोसेस रिपीट करावी लागेल. जेपर्यंत तुमचे क्रॅक यायचे बंद होत नाहीत. मित्रांनो, आता हे एल-पी-टीचे काहीतरी एडव्हांटेजेस आणि लिमिटेशन असतात. मित्रांनो, एडव्हांटेजेस मध्ये ही सेन्सिटिव्ह आहे, स्मॉल सरफेसवर डिस्कंटिन्यू आहे. तुम्हाला लगेच समजून जाते डिफेक्ट्स. परत ॲप्लिकेबल वाईड रेंज ऑफ मटेरियल. मटेरियल किती असू शकतं तुम्ही डेव्हलपर पेटेंट मारून करू शकता आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मित्रांनो. जे दुसऱ्या नॉन डिस्ट्रिक्ट टेस्टिंगच्या कंपॅरिझनमध्ये हे एल-पी-टी स्वस्त आहे. जसं की आर-टी, रेडिओग्राफी खूप महाग जाते मित्रांनो ॲज कम्पेअर टू एल-पी-टी आणि हे जे लिमिटेशन्स आहे मित्रांनो ओन्ली द मटेरियल कॅन सरफेस ब्रिंग डिफेक्ट्स. सरफेसला जे असतात ते चिटकून तेवढेच येतात. आतल्या साईडचे असेल तर मग येऊ शकत नाही. कारण की तुमचा तो पेनिट्रंट आहे तो जाणारच नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर सरफेस तुमचा खूपच स्मूथ असेल
मग त्या टायमाला तुम्ही जो पेनिट्रेट अप्लाय करताय आणि क्रॅक जर स्मॉलच असेल सरफेसला, तिथला सरफेस मग मे बी ते चान्स आहे की तो पेनिट्रेट रिमूव्ह होईल आणि तुम्हाला समजणार की तिथे क्रॅक आहे का नाही. आणि आणि तो जे पेनिट्रेट आहे ते सुटेबल नाही आहे पोरस मटेरियलसाठी. हे मित्रांनो या पद्धतीने एलपीटी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अजून काही दुसऱ्या